हिंदू धर्माची सर्वात जास्त विटंबना कोणी केली असेल तर ती हिंदूंनीच केली आहे. मी असं का म्हणतोय ते सर्व काही बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, माझं नाव गणेश पाटील आणि स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जो स्क्रीनवर व्हिडिओ बघतायत तो व्हिडिओ एका बारशाचा आणि त्या बारशाच्या कार्यक्रमामध्ये एक व्यक्ती स्वामी समर्थांच्या वेशामध्ये त्या लहान मुलाला घेऊन येतोय. म्हणजे नाविन्य शोधण्याच्या नादामध्ये आपण आपल्या देवी देवतांची कशी विटंबना करतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला सोशल मीडियावर फेमस व्हायचं आहे, आम्हीच काहीतरी नवीन केलंय, आमच्या समाजात आम्हीच काय मोठे आहोत हे दाखवण्याच्या नादामध्ये आपण कळत न कळत आपल्या देवी देवतांची विटंबना करतो. म्हणजे आपण आता इतके मोठे झालो आहोत की आपल्या मुलांना देव घेऊन येत आहेत. हा, लहान मुलं हे देवाघरची फुलंच असतात, परंतु इतकं की स्वामी समर्थांचा वेश घालून एका व्यक्तीला तयार करावं आणि त्या व्यक्तीच्या हातात आपलं मुलगा द्यावं आणि ते आपल्या पैपावण्यांच्या आतमधून घेऊन यावं, म्हणजे एंट्री करावी. म्हणजे इतकं नाविन्य शोधायला लागलेत लोक. बारसं म्हणजेच लहान मुलांचं नाव ठेवण्याचा कार्यक्रम. जुन्या काळात हा कार्यक्रम खूप सुंदर व्हायचा. गलीतली सर्व महिला मंडळी यायची, आनंद साजरा करायची, गाणी म्हणायची आणि मग अशा पद्धतीने नावं ठेवली जायची, चांगली नावं ठेवली जायची. आजकाल नावं कशी ठेवली जातात हे सांगायला मला गरजेचं नाहीये, पण आता या नाव ठेवण्याच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही देवांचा सुद्धा अशा पद्धतीने विटंबना करतायत. काही लोक याला खूप चांगलं म्हणतायत, पण नाही, हे खऱ्या अर्थाने विटंबना आहे. देव ही फक्त मंदिरातच चांगली वाटतात, देवालयातच चांगली वाटतात आणि त्या ठिकाणी आपण त्यांना फक्त श्रद्धेने नमन करायचं असतं, त्यांचं नामस्मरण करायचं असतं. अशा पद्धतीने कुठल्याही कार्यक्रमात महाराजांना घेऊन यायचं, काहीतरी त्यांना वेशभूषा करायची आणि अशा पद्धतीने आपल्या देवी देवतांची विटंबना करायची, हे कितपत योग्य आहे आणि हे तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही याला कशा पद्धतीने बघतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशा घटना जर तुमच्या जवळपास होत असतील तर त्याचा विरोध करायला शिका. कारण हिंदू धर्माची सर्वात जास्त विटंबना कोणी करत असेल तर ते फक्त आणि फक्त हिंदूच करतायत. माझ्या अकाउंटवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.